Dear friends, welcome to the Sapna's homeschooling channel. Today we are going to solve practice set 1.4 from the lesson Rational and Irrational Number Standard 8. Okay, here in the practice set 1.4 there are three questions. The first question is the number root 2 is shown on the number line. Steps are given to show root 3 on the number line using root 2. Fill in the boxes properly and complete the activity. Okay, so to solve this question, we need to understand how to use Pythagoras theorem and how to find the root 2, position of root 2 on a number line. Okay, so I will explain that before and then I will solve this question. इथे मी एक नंबर लाईन काढतो आधी. ओके, ही आहे आपली नंबर लाईन. आता आपण इथे हा 0 घेऊ. आता नंबर लाईन वरती आपल्या उजवीकडे 1 2 3 असतात, डावीकडे -1 -2 -3. आपण इथे हा 1 युनिट घेऊ. ओके, आपल्याला डायग्राम ड्रॉ करायचा आहे त्यामुळे युनिट 1 हा मोठा घेतलेला आहे मी. ओके, म्हणजे जरा डायग्राम काढताना तुम्हाला इझिली व्हिजिबल राहील आणि कळेल पण. ओके, सो नाव हिअर आय हॅव टेकन 1 युनिट. ओके, सो नाव I need to take a perpendicular line at point 1. You know how to draw a perpendicular line. Okay, this is a perpendicular line I have drawn at 1. I will give a name to this point as A. मी या बिंदूला A हे नाव देतो. ओके, हे 1 युनिटची पोझिशन आहे, A हे नाव आहे आणि हा परपेंडिक्युलर लाईन आहे. ओके, तर आता माझा इथे 0 आहे, याला आपण O नाव देऊया, या बिंदूला आपण O नाव देऊया. ओके, आणि आपण कंपास मध्ये ह्या 1 युनिटचं मेजरमेंट घेऊया. ओके, दिस इज द मेजरमेंट ऑफ 1 युनिट. आय विल मार्क हिअर. सो ह्याला मी नाव देतो P. ओके, सो नाव यू नो दॅट द लेंथ ऑफ OA इज इक्वल टू द लेंथ ऑफ PA. ओके, कारण मी दोन्ही लेंथ समान घेतलेले आहेत. आणि आता मी इथे एक O आणि P जोडतो. O आणि P जोडल्यामुळे इथे कर्ण तयार झाला. कर्ण का झाला? कारण हा राईट अँगल ट्रायंगल आहे, हा 90 डिग्री अँगल आहे. ओके, तो तुम्हाला एक राईट अँगल ट्रायंगल भेटतो, त्याचं नाव आहे ट्रायंगल OAP. नाव आय विल try and find out the length of OP. OP is a hypotenuse. So according to the Pythagoras theorem, OP square is equal to AP square plus AO square. तुम्हाला पायथागोरसचा थेरम जर माहित असेल तर तुम्हाला लक्षात येईल की कर्ण वर्ग बरोबर एका बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग. तर आपण इथे कर्ण आहे OP, OP चा स्क्वेअर इज इक्वल टू OA स्क्वेअर अधिक PA स्क्वेअर. एवढं तुम्हाला माहित आहे. आता OP स्क्वेअरची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे, पण OA स्क्वेअरची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. ही काय? OA ची लेंथ आहे 1 युनिट. ओके, आणि PA ची लेंथ पण 1 युनिटच आपण घेतली होती. So now the square of 1 is equal to 1 into 1, it's 1, plus square of 1 unit is 1 into 1, 1. So 1 plus 1 is 2. Okay, so OP square is equal to 2. बघा, कर्ण वर्ग बरोबर एका बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग. OA ची लेंथ आहे 1 युनिट आणि PA ची लेंथ आहे 1 युनिट, म्हणून एकाचा वर्ग 1 गुणिले 1 बरोबर 1,
आणि दुसऱ्या बाजूचा पण तोच आहे, 1 गुणिले 1 बरोबर 1. मग 1 अधिक 1 2 येतात, म्हणजे ओपी स्क्वेअर इज इक्वल टू 2. आता आपल्याला ओपीची व्हॅल्यू काढायची, म्हणजे स्क्वेअर इथून काढावा लागेल. तर आपण रूट करणार. जर आपण या दोघांचा रूट केला तर रूट आणि स्क्वेअर कट होईल, म्हणजे जी व्हॅल्यू येते ती ओपी इज इक्वल टू रूट 2. स्क्वेअर इकडे गेला की तो रूट होतो, ओपी इज इक्वल टू रूट 2. तुम्हाला एक लक्षात आलं का? आता इथे जी ओपीची जी लेंथ आहे ना, ही रूट 2 आहे. सो दिस इज रूट 2. सो ना आय विल टेक दिस लेंथ इन द कंपास. मी हे कंपास मध्ये माप घेतो आणि त्या मापाने मी आपल्या संख्या रेषेवरती, नंबर लाईन वरती जो पॉइंट मिळेल ती आपली रूट 2 ची पोझिशन असेल. Perfect. So now this will be the position of root 2. ही लेंथ आहे रूट 2. ओके, इथपर्यंत कळलं का सगळ्यांना? काही प्रॉब्लेम? या पॉइंटला आपण क्यू नाव देऊया. ओके, आता आपण याच आकृतीमध्ये पुढे जाऊया. आता आपल्याला रूट 3 फाइंड आउट करायचं आहे. रूट 3 फाइंड आउट करायचं आहे रूट 2 च्या हेल्पने. आपला पहिला क्वेश्चन तो होता. तर आपण काय करू, इथे परत क्यू मध्ये परपेंडिक्युलर काढूयात आपण. ओके, यावेळी मी कंपासचा मदत नाही घेतोय, मी प्रोटेक्टरची मदत घेतोय. प्रत्येक वेळी मी वेगवेगळ्या वस्तू वापरून तुम्हाला प्रत्येक पद्धतीची थोडी आयडिया देतो, म्हणजे तुमचं काही विसरलं असेल तर तुमच्या लक्षात येईल. कोणाला कंपास वापरायचं आठवत नसेल किंवा प्रोटेक्टर कसा वापरायचा आठवत नसेल तर तुम्हाला ते एक रिव्हिजन टाईप होऊन जाईल. ओके, मी काय केलं, मी इथे एक राईट अँगल काढलेला आहे. हा 90 डिग्री अँगल आहे. ओके, हा बिंदू क्यू आहे आणि ओ क्यू ची लेंथ आहे रूट 2. ओके, आता आपण काय करणार, ह्या जो 90 डिग्रीची जी लाईन काढली आहे याच्यावरती आपण 1 युनिटच्या डिस्टन्स वरती मार्क घेणार आहोत. तर 1 युनिटचा डिस्टन्स आहे आपला हा एवढा. ओके, दिस इज ओ ए, दिस इज 1 युनिट. सो वी विल मार्क 1 युनिट ऑन द लाईन क्यू. आपल्याला एक पॉइंट मिळालेला आहे, त्याला आपण नाव देऊया आर. Okay, so now you know the length of RQ is 1 unit and length of OQ is root 2 unit. Okay, so now we will use Pythagoras theorem and we will try to solve this. आपल्याला ते कळलेलं आहे की इथे OQ ची लेंथ आहे रूट 2 आणि लेंथ QR ची लाईन QR ची लेंथ आहे 1 युनिट. ही 1 युनिट आहे. आता आपण याला पायथागोरसच्या थेरमच्या मदतीने सोडवूया. पायथागोरस थेरम काय बोलतो, कर्ण वर्ग बरोबर एका बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग. तर इथे आपल्याला जो ट्रायंगल मिळणार आहे, ट्रायंगलचा कर्ण आहे ओ आर. तर ओ आर चा स्क्वेअर इज इक्वल टू क्यू आर स्क्वेअर प्लस ओ क्यू स्क्वेअर. ओके, सो नाव क्यू आर ची लेंथ आहे 1 युनिट प्लस ओ क्यू ची लेंथ आहे स्क्वेअर 2. ओके, सो यू नो 1 into 1 is 1 प्लस इथे बघा रूट 2 स्क्वेअर. सो रूट 2 चा स्क्वेअर काय होणार, रूट 2 चा स्क्वेअर होणार 2. ओके, मी इथे तुम्हाला रफ वर्क दाखवतो थोडस. रूट 2 into root 2. So this is root 4. So root 4 is 2. कळलं का? म्हणून इथे रूट 2 चा स्क्वेअर होणार आपला 2. सो 2 plus 1 is 3. सो
OR square is equal to 3. Now OR is equal to हा स्क्वेअर आहे ना, इथे जाणार तो रूट होणार. OR is equal to root 3. So now we know that the length of OR is root 3. Okay. So we'll take the length of OR in the compass. And we'll draw a line here. Okay. So this is root 3. And we'll give name as C to this line. Okay. So the length of OC is root 3. म्हणजे पॉइंट C हा root 3 आहे. आता ही ऍक्टिव्हिटी वाचूया आपण पूर्ण. The point Q on the number line shows the number. बघा Q हा नंबर लाईन वरती कुठला नंबर दाखवतोय? रूट 2. आहे की नाही? Q ची लेंथ किती आहे? रूट 2. हीच आकृती आपण आता काढली आहे. A line perpendicular to the number line is drawn through the point Q. तर Q मध्ये एक परपेंडिक्युलर लाईन काढली आपण, तिला बिंदू दिला R. Okay, point R is at a unit distance from Q on the line. Point R is at the unit distance. The length of this line is 1 unit. Okay. So the right angle triangle ORQ is a right angle triangle obtained by segment OR. Okay. This is hypotenuse. म्हणजे हा कर्ण आहे. या कर्णामुळे जो एक राईट अँगल तयार झाला त्याचा पायथागोरस थेरम यूज करूया आपण. ओके. सो OR स्क्वेअर मीन्स कर्ण वर्ग OR स्क्वेअर इज इक्वल टू RQ स्क्वेअर प्लस OQ स्क्वेअर. ओके. सो OQ square is equal to root 2 square plus RQ is the 1. So 1 square. So root 2 चा square काय होणार? 2. 1 चा square काय होणार? 1. So the answer is 3. Okay. So length of OR, because length of OR square is 3. So length of OR is equal to root 3. हे आपण काढलेलं आहे. Okay. Okay. Now the second question is show the number root 5 on the number line, and third question is show the number root 7 on the number line. Okay. So आपण पुढे जाऊया. आता आपण दुसऱ्याची आकृती काढूया आणि रूट 5 आणि रूट 7 दाखवूया आपण. आतापर्यंत तुम्हाला कळलेलं की हा रूट 3 भेटलाय. आता मी इथे एक परपेंडिक्युलर टाकला आणि जर त्याच्या कर्णाची लेंथ जर इथे काढली आणि मी जर युनिट जो मिळेल मला इथे रूट 4, तर बेसिकली मला ते काढण्याची गरज नाहीये, कारण रूट 4 जर आपण सॉल्व्ह केलं तर आपल्याला कळतं की स्क्वेअर रूट ऑफ 4 इज इक्वल टू 2. ओके. स्क्वेअर रूट ऑफ 4 इज 2. तर जो माझा बिंदू आहे तो 2 आहे ऑलरेडी, 2 युनिट. तर म्हणजे मला इथे माहिती की स्क्वेअर रूट ऑफ 4 हा 2 युनिट वरतीच मला मिळणार आहे. तर आपण आता रूट 5 साठी जाऊ डायरेक्टली. रूट 4 काढण्याची गरज नाही आपल्याला. रूट 4 म्हणजेच युनिट 2. आता आपण एक नंबर लाईन घेऊया. ओके. हा आपण 0 घेतला 1 युनिट आणि मी इथे घेतलेला आहे 1 आणि सेम डिस्टन्स इथे घेतला 2 युनिट. मी इथे 2 युनिट ऑलरेडी घेतलेले आहेत. ओके. बेसिकली 1 युनिट मी 3 सेंटीमीटरचा घेतलाय. तुम्ही किती घेऊ शकता आपल्या बुकच्या साईज प्रमाणे मी घेतलाय थोडासा. आणि 2 युनिट मला भेटलेले आहेत. आता 2 म्हणजेच रूट 4 हे तुम्हाला माहिती आहे, तोंडी सोडवता येतं. ह्याच्यासाठी काय आपल्याला ते रूट 2 मग रूट 3 मग रूट 4 काढण्याची गरज नाहीये. हे आपण इझिली ओरली सॉल्व्ह केलेलं आहे आणि आन्सर आपल्याला मिळाला रूट 4. आता रूट 5 साठी काय करायचं, आपण पायथागोरस थेरमच्या मदतीने इथे थोडंसं डायग्राम काढूया. सो फर्स्ट विल
ड्रॉ अ परपेंडिक्युलर लाईन. ओके, तर युनिट 2 मध्ये मी एक परपेंडिक्युलर लाईन टाकतो. आणि इथे मी 1 युनिट वरती कंपास मध्ये मी आधी 1 युनिटचं माप घेतो. ओके, आता या बिंदूला नाव देऊया. याला नाव देऊया आर आणि याला नाव देऊया एस. ओके, दिस इज 90 डिग्री. ओके, आता आपल्याला माहिती आहे की लेंथ ऑफ ओ एस इज 2 युनिट्स, लेंथ आर एस इज 1 युनिट. ओके, so here we'll join this OR. Okay, this is hypotenuse to the triangle ORS. Okay, so now we'll solve this with the help of Pythagoras theorem. Okay, so the OR square is equal to RS square plus OS square. The length of RS is 1 unit, so this is 1 square, plus length of OS is 2 unit, so this is 2 square. Okay, so 1 square is 1 and 2 square is 4, so this is 4 plus 1 5. So you know, therefore the OR square is equal to 5. So OR is equal to root 5. The square goes this side and becomes the root. So the length of OR is root 5. So this is OR, this is root 5. So now we'll take the distance in the compass. इथपर्यंत कळले का सगळ्यांना? बघा, आपण पायथागोरसचं थेरम वापरलं. आपण 2 युनिट संख्या रेषेवरती घेतले आणि इथे एक परपेंडिक्युलर लाईन मारली 1 युनिटच्या लेंथची. मग या 1 युनिट वरती आपण जो बिंदू घेतला त्याला आर नाव दिलं आणि ह्या डिस्टन्स म्हणजे ओ एस चा डिस्टन्स होतो तो 2 युनिट्स. पायथागोरसच्या थेरम प्रमाणे कर्ण वर्ग बरोबर एका बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग. तर आर एस ची लेंथ आहे 1 युनिट आणि ओ एस ची लेंथ आहे 2 युनिट. तर 1 चा स्क्वेअर होतो 1, 2 चा स्क्वेअर होतो 4. तर 1 + 4 इज इक्वल टू 5 आणि OR square is equal to 5 आले, तर OR length of OR is root 5. Okay. मग आता आपण काय करायचं, ही जी लेंथ आहे रूट 5 ची, ही आपल्याला OR भेटलेली आहे, ती आपल्याला हवी आहे आपल्या संख्या रेषेवर. वी वॉन्ट दॅट लेंथ ऑन द नंबर लाईन. सो दिस इज रूट 5. This is root 5. Okay, I hope you understood. आपण या बिंदूला नाव देऊया T. ओके, सो लेंथ ऑफ OT इज रूट 5. आता आपण ह्या T बिंदू मधून एक परपेंडिक्युलर लाईन काढू. ओके, हा 90 डिग्री अँगल आहे. ओके, आता इथे आपण सेम 1 युनिट वरती मार्क करू. आणि हा ट्रायंगल पूर्ण करू. ओके, या बिंदूला आपण नाव देऊ U. Okay, so we got the triangle, right angle triangle OUT. Okay, now we'll solve with the help of Pythagoras theorem. Okay, so now here
The hypotenuse is OU is equal to the length of one side, the square of one side plus square of OT. So you know the length of UT is 1 unit and the length of OT is √5. ओके, पायथागोरसच्या थेरमने तुम्हाला कळतं की 1 स्क्वेअर इज 1 आणि √5 चा स्क्वेअर इज 5. सो दिस इज 5 + 1 6. कळलं ना तुम्हाला? हा कर्ण आला OU, कर्ण वर्ग बरोबर एका बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग. आता OT ची लेंथ आपल्याला किती भेटलेली इथे √5 आहे. ओके, आणि UT ची लेंथ आहे 1 युनिट. तर 1 + 5 6. ओके, सो हे OU चा स्क्वेअर मिळालेला आहे 6 युनिट. The length of OU is equal to √6. ही व्हॅल्यू √6 ची मिळाली. आता ह्याला आपण एक स्टेप पुढे गेलो की आपल्याला √7 ची व्हॅल्यू मिळेल. आपण पुढे सॉल्व्ह करू आता ह्याला. ओके, मी त्या आकृतीवरती येतो परत. लेंथ ऑफ OU इज √6. तर मी हे नंबर लाईन वरती शो करतो व्हॅल्यू. सेम डिस्टन्स वरती नंबर लाईन वरती मला पॉइंट मिळतो हा √6. त्याला आपण नाव देऊ V, आहे की नाही? आता या V पॉइंट मधून आपण परत एक परपेंडिक्युलर लाईन काढू. इज 90 डिग्री आणि आपण 1 युनिट वरती परत या V लाईन वरती मार्क करू. ओके, या पॉइंटला आपण नाव देऊ X. सो दिस इज X. सो नाउ we will join this OX. Okay, so this is √6, OV is √6 and XV is 1 unit. इथपर्यंत समजलंय का तुम्हाला? आता आपण ह्याला पुढे सॉल्व्ह करू. आपल्याला √5 ची व्हॅल्यू तर मिळाली. आता √7 ची व्हॅल्यू, आपला जो थर्ड क्वेश्चन आहे √7, तो सॉल्व्ह करतोय आपण. OX स्क्वेअर इज इक्वल टू XV स्क्वेअर प्लस OV स्क्वेअर. आता OXV या राईट अँगल ट्रँगल मध्ये OX हा कर्ण आहे, OX इज अ हायपोटेन्यूस. तर मग आपल्या OX ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. तर आपल्याकडे आता XV ची व्हॅल्यू आहे का? XV ची व्हॅल्यू आहे 1 युनिट, तो 1 स्क्वेअर प्लस OV ची व्हॅल्यू आहे, OV ची व्हॅल्यू आपली √6. तर √6 चा स्क्वेअर. ओके, दिस स्क्वेअर ऑफ √6. So now 1 square is 1 and √6 का स्क्वेअर होतो 6. Okay, so this 6 plus 1 is 7. So OX square is equal to 7. So the length of OX is equal to √7. So this is the value of √7. OX is the value of √7. ओके, सो इथे OX ही जी लेंथ आहे आपली OX ही √7 आहे. दिस इज √7. ओके, सो विल टेक द सेम मेजरमेंट इन कंपास. आणि आपण एक कंस काढून घेऊया. Okay, so now this is the value of √7. आपण या बिंदूला Y नाव दिया. तो OY is the length of √7. आपल्याला सगळ्या व्हॅल्यू मिळालेल्या आहेत आपल्या.
कोणाला काही कळलं नसेल, काही समजलं नसेल तर मला नक्की कमेंट करून विचारा, मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं देईन. ओके. हो, सपनाज होमस्किलिंग या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला याच्या पुढचे जे क्वेश्चन सेट मी सोडवणार आहे, 2 चालू करणार आहे, पॅरलल लाईन्स अँड ट्रान्सव्हर्सल, त्याचंही तुम्हाला जे क्वेश्चन सेट सोडवणार ते तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील. आपण या लेसन मध्ये काय पाहिलं त्याची थोडीशी उजळणी करून घेऊ आपण आता. इरॅशनल नंबर्स. In addition to rational numbers, there are many more numbers on a number line. They are not rational numbers. That is, they are irrational numbers. Root 2 is such an irrational number. म्हणजे जसे आपल्या नंबर लाईन वरती काही रॅशनल नंबर्स असतात, ओके, त्याचप्रमाणे आता इरॅशनल नंबर असतात. इरॅशनल नंबर म्हणजे √2, √3, √5 असे. वी लर्न हाऊ टू शो द नंबर √2 ऑन अ नंबर लाईन. ओके, आम्ही आता काढून दाखवलं तुम्हाला की √2 कसा काढायचा. 1 युनिटची परपेंडिक्युलर लाईन काढायची, ट्रायंगल, राईट अँगल ट्रायंगल काढायचा, आणि मग त्याचा जो कर्ण मिळतो, जो हायपोटेनस मिळतो, त्याची लेंथ जी आहे ती √2 असते. तर त्या √2 ची लेंथ आपण घेऊन आपण नंबर लाईन वरती √2 ची पोझिशन शो करू शकतो. ऑन अ नंबर लाईन, पॉइंट A shows the number 1. Draw a line perpendicular to the number line through a point A. Take a point P on a line such that OP is equal to AP is equal to 1 unit. Draw a segment OP. The triangle OAP formed as a right angle triangle. Now with the help of Pythagoras theorem, OP square is equal to AO square plus AP square. म्हणजे कर्ण वर्ग बरोबर एका बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग. आता OA आणि OP ची लेंथ 1 युनिट आहे, म्हणून 1 स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर इज इक्वल टू 1 प्लस 1 इज इक्वल टू 2. सो OP स्क्वेअर इज इक्वल टू 2. तो स्क्वेअर कट केला तर इथे गेल्यानंतर तो रूट होणार, म्हणून OP इज इक्वल टू √2, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ द साइड्स. ओके, नाव ड्रॉ ऑन अ arc with center O and radius OP. Name the point as Q, where the arc intersects the number line. Obviously the distance OQ is √2. आता OP वरती आपण एक आर्क काढला OP च्या डिस्टन्सचा, तो जिथे नंबर लाईनला इंटरसेक्ट करतो पॉइंट Q मध्ये, त्याची लेंथ √2 असणार आहे. दॅट इज द नंबर शोन बाय द पॉइंट Q is √2. If we mark point R on the number line to the left of O at the same distance as OQ, then it will indicate the number negative √2. म्हणजे हाच आर्क आहे ना, आपण हा कंटिन्यू केला असता इथपर्यंत आणि या बाजूला जर मार्क केला असता तर तो निगेटिव्ह हा जो पॉइंट मिळतो R, दॅट इज मायनस √2. We will prove that √2 is an irrational number in the next standard. We will also see that the decimal form of an irrational number is non-terminating and non-recurring. हे आपण पुढच्या येथे शिकूया. Note that in the previous standard we have learned that pi is not a rational number. It means it is irrational. For calculation purpose, we take its value as 22/7 or 3.14. which are very close to pi, but 22/7 and 3.14 are rational numbers. ओके, म्हणजे ही जी व्हॅल्यू आहे पायची ही क्लोज टू पाय आहे, पण ऍक्च्युली पाय नाही आहे, कारण हे रॅशनल नंबर्स आहेत आणि पाय ऍक्च्युली इरेशनल नंबर आहे. द नंबर विच कॅन बी शोन बाय पॉइंट ऑफ नंबर लाईन आर कॉल्ड रियल नंबर्स. वी हॅव सीन दॅट ऑल रॅशनल नंबर्स कॅन बी शोन बाय पॉइंट ऑफ a number line. Therefore, all rational numbers are real numbers. There are infinitely many irrational numbers on the number line. म्हणजे नंबर लाईन वरती कितीही इरेशनल नंबर्स इन्फिनिट असतात, म्हणजे अनंत आहेत इरेशनल नंबर्स. √2 is an irrational number. Note that the number like 3√2, 7 plus √2, 3 minus √2, etc. are also irrational numbers. Because if 3 and √2 is rational number, then 3√2 upon 3 should also be a rational number, which is not true. We learned to show rational numbers on a number line. We have shown the irrational numbers √2 on a number line. Similarly, we can show irrational numbers like √3, √5 on a number line.
बाकी आपण प्रॅक्टिस सोडवलेला आहे. तुम्ही नक्कीच हा चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे मी बाकीचे जे उदाहरण सगळं सोडवणार आहे ते सगळ्यांची नोटिफिकेशन मिळत राहतील. ऑल द बेस्ट फॉर द एक्झाम्स.